नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आणि आज पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या एका अजून मिनी ब्लॉगमध्ये. आणि आज तर ब्लॉग घेण्याचा विषय असा आहे की आज माझ्या छोटीच्या शाळेमध्ये पालक आणि शिक्षकांची मीटिंग होती. आणि ती मीटिंग खास याच्याकरता होती की ती आता 10वीला आहे आणि 10वीच्या मुलांसाठीच होती. खास आजची जी मीटिंग होती ती, आणि ती खास या कारणास्तव होती की मुलांच्या काही अडचणी असतील ज्या पालकांना वाटत असतील, काही शिक्षकांना वाटत असतील, मुलांमधल्या काही कमतरता म्हणा, काही अडचणी, तर तो एकमेकांमध्ये संवाद व्हावा आणि विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी आपल्याला काही सोडवता येईल का पालक आणि शिक्षक मिळून, म्हणून ती मीटिंग होती. आणि खरं सांगायचं ना तर तिच्या शाळेत 2 डिव्हिजन आहेत, ए आणि बी असं. 10वीच्या क्लासच्या 2 डिव्हिजन आहे आणि 2 डिव्हिजनचे मिळून शिक्षक सांगत होते की 125 विद्यार्थी होतात. आणि टोटल 125 विद्यार्थी दोन्ही डिव्हिजनचे मिळून होतात. आणि आजच्या मीटिंगला विद्यार्थी हजर होते, म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक हजर होते मोजून 25 ते 30च्या दरम्यान. म्हणजे शिक्षक म्हणे की खास आपल्या पाल्याच्या सुधारणेसाठी, त्यांच्या काही म्हणजे कमतरता असेल, ज्या काही असतील त्या गोष्टींसाठी आपण आज ही मीटिंग घेतो आहे. आणि त्या मीटिंगला म्हणजे जेवढ्या मुलांचा विद्यार्थ्यांचा आकडा आहे त्याच्या 25% सुद्धा पालकांची उपस्थिती नाही. म्हणजे ही गोष्ट किती ना विचार करण्यासारखी आहे म्हणे. म्हणजे आमच्या शिक्षकांकडून जर एखादी चूक झाली तर त्यावेळेस आम्हाला बोलायला, रागवायला किंवा एखादं आंदोलन करायला, म्हणजे नाही का, तुम्ही सगळे पालक एकजूट होऊन येतात. आणि जेव्हा आज विद्यार्थ्यांच्या काही समस्यांवर बोलायचं आहे तर त्यावेळेस पालकांची अनुपस्थिती म्हणजे इतकी की आज उपस्थिती नाही पालकांची, 25% सुद्धा उपस्थिती नाही. मग आज आम्ही विद्यार्थ्यांच्या बाबतीत ज्या काही सूचना दिल्या आहे, 10वीच्या बोर्ड फॉर्मच्या असतील किंवा 10वीच्या मुलांचा कसा अभ्यास करून घ्यावा, त्यांना तुम्ही कसं मार्गदर्शन करा, त्यांच्याकडून काय करून घ्या, या ज्या सूचना देतो, या सूचना ऐकण्यासाठी आज कोणते म्हणजे 25% फक्त पालक उपस्थित आहे, बाकी 75% पालक उपस्थित नाही म्हणे. म्हणजे आता ही काय म्हणावं म्हणे या गोष्टीवर, असं त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी आज बोलले म्हणजे. आणि ते जेव्हा ऐकलं ना त्यावेळेस मला खरंच असं वाटलं की एखादी गोष्ट आपल्या मुलांनी घरी येऊन सांगितलं की शिक्षक आम्हाला या गोष्टीवर रागवले, असं केलं तसं केलं, तर आपण त्यावेळेस लगेच चिडून जातो आणि आपण हायपर होऊन म्हणतो मी तुझ्या शिक्षकांना लगेच विचारायला येतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी कंप्लेंट केली तर आपण लगेच शिक्षकांना जाब विचारायला जातो. पण ज्यावेळेस खरोखर ही मीटिंग ठेवली जाते की विद्यार्थ्यांची जरी काही कंप्लेंट असेल आपल्याकडे तर आपल्याला शिक्षकांशी बोलता येते, आपले प्रश्न मांडता येतात, त्यावेळेस पालकांची उपस्थिती इतकी कमी, म्हणजे मला पण ही गोष्ट खरंच योग्य नाही वाटली. आणि तुमचं काय मत आहे याबद्दल की खरोखर आपल्या विद्यार्थ्यांच्या, आपल्या पाल्या संदर्भात जेव्हा मीटिंग असते त्यावेळेस पालकांनी असं गैरहजर राहिलं पाहिजे का? किंवा मग अशा वेळेला गैरहजर राहायचं आणि नंतर मुलांना अडचणी आल्यावर मग शिक्षकांशी भांडायला जायचं, हे कितपत योग्य नाही का? म्हणजे आपण फक्त आपल्या शिक्षण पद्धतीला शिक्षकांना दोष देऊन आपल्या विद्यार्थ्यांची किंवा आपल्या पाल्यांची प्रगती होईल असं मला तरी वाटत नाही. उलट शिक्षकांच्या सोबतीने आपण जर थोडा प्रयत्न केला तर आपल्या म्हणजे पाल्यामध्ये ना नक्कीच सुधारणा होईल असं माझं मत आहे. तुमचं काय मत आहे नक्की या बाबतीत कमेंट करून सांगा. तर चला, बाय बाय.